नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। बाबुळगाव सोनवत परिसरात अतिपावसामुळे पिके पाण्याखाली। 1 महिन्यापासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान। धरणगाव तालुक्यातील बाबुळगाव सोनवत परिसरात जवळजवळ 30 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे। शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। पावसाची सतत 1 महिन्यापासून सुरू असलेली रिपरिपमुळे सर्व शेतातील कामे खोळंबली आहेत। अति जास्त पावसामुळे शेतातील पिकांची कुठल्याही प्रकारची आंतरमशागत करता येत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। शेतात मोठ्या प्रमाणावर तण उगवलेले आहे। शेतातील पिकांना पाहिजे तसाच सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिकांची वाढ थांबली आहे। पिके पिवळी पडली आहेत। बाबुळगाव सोनवत परिसरात गेल्या महिन्याभरापासून एकही दिवस खंड न पडता पाऊस सुरू आहे। त्याचा परिणाम शेतातील पिकांवर झालेला दिसत आहे। सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील आंतरमशागतीची सर्व कामे खोळंबली आहेत। शेतात पिकांपेक्षा तणच अधिक अशी अवस्था झालेली आहे। त्याचा परिणाम उत्पन्नावर दिसून येत आहे। परिणामी पिकांची वाढीव आता खुंटली असून शेतकरी वर्ग अशा सततधार सुरू असलेल्या पावसामुळे भयंकर अडचणीत आला आहे। बाबुळगाव शिवारात तर शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत। 1 महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। शासनाने झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे।